सांगता होईल. एक वेगळ्या धाटणीचा फटका सजवण्याच्या प्रयत्नात तिकडे मात्र विनायक चौगुले आपल्याला बघायला मिळाला. चेंडू आणि बॅटमध्ये कोणताही संपर्क नाही. स्विंग अँड मिस. बॉल जाऊन विसावतो तो विकेट किपरच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू होते पहिल्या षटकाची सांगता. पहिल्या षटकाखेरीस एक गडी बाद. धावफलकावरती मात्र दुहेरी अंकामध्ये धावफलक 10 धावा. एसजीएम पंढरपूर विरुद्ध सभापती 11 आटपाडी या दोन टीम मध्ये तालुकास्तरीय एक भव्य आयोजन आपण पाहत आहात. त्रिमूर्ती स्पोर्ट्स करुलिटी आयोजित शहीद सुरेश चव्हाण चषक 2024. 10 रन्स ऑन द बोर्ड with the loss of 1 wicket in the end of first over. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर एक गडी बाद 10 धावा. एक देखणं दिमागदार दर्जेदार असं आयोजन आपल्याला पाहायला मिळू शकेल. याचसाठी केला होता हट्टास की हा दिवस गोड व्हावा. आम्हा सर्वांचे लाडके बंधुतुल्य मित्र सुरेश इंडियन गॅस आटपाडी आणि हॉटेल वरद एक्झिक्युटिव्ह विटाचे सर्वेसर्वा स्वर्गीय शहीद सुरेश चव्हाण साहेबांचे सुपुत्र आमचे सन्माननीय दत्ताशेठ चव्हाण. नुकताच काही दिवसांपूर्वी त्यांचा वाढदिवस मोठ्या थाटामाटात संपूर्ण सांगली जिल्ह्यात त्यांच्या लाडक्या मित्रांच्या माध्यमातून साजरा केला गेला आणि आज मात्र त्यांच्या वाढदिवसाचा औचित्य साधून त्रिमूर्ती स्पोर्ट्स करुलिटी यांच्या वतीने मात्र एक दैदिप्यमान देखणी दिमागदार दर्जेदार अशी ओव्हरआर्म टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा ज्या स्पर्धेचं प्रथम पारितोषिक 1,121 रुपये रोख रक्कम आणि आकर्षक अशी ट्रॉफी अर्थात एकंदरीत 1 लाख मोलाचं आयोजन. या लाख मोलाच्या व्यक्तीच्या वाढदिवसानिमित्तानं नवीन ओव्हरसाठी मात्र नवीन गोलंदाज अतुल काका. पहिला चेंडू मात्र पायावर जाऊन आदळलाय. हायवे एंड कडून गोलंदाजी करत असताना लेफ्ट हँड राऊंड विकेटचा मारा. स्ट्राईकवर मयूर तळेकर. पहिला चेंडू मात्र त्यांच्यासाठी हाताळलेला असताना पायाचा वेध घेतोय. पॅडलाईन बॉल सोबतच निर्धाव चेंडूनं ओव्हर नंबर 2 ची सुरुवात केली आहे. एक लेजेंडरी प्लेयर मॅन फ्रॉम आटपाडी अतुल काका पाठक विरोधात आपण जर पाहिलात तर मॅन फ्रॉम पंढरपूर मयूर तळेकर. यावेळेला मात्र थोडासा ड्रिफ्टर चेंडू होता. टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली बसलेला आपल्याला हल्लेला पाहायला मिळतो. तो चेंडू जातो सरळ विकेट किपरकडे. अमोल जावीर यष्टीरक्षकाच्या भूमिकेत. अमोल जावीर हे आटपाडी तालुक्यातील या टेनिस क्रिकेटच्या पटलावरती आणखीन एक मोठं नाव आपल्याला मैदानाच्या आतमध्ये इन ॲक्शन पाहायला मिळतंय. अशी बरीच नावं तुम्हाला या मैदानावरती आज संपूर्ण 5 दिवसात पाहायला मिळतील. कारण या स्पर्धेच्या माध्यमातून आपण जर पाहिलं तर तालुकास्तरीय ही स्पर्धा आहे आणि या बॉलवरती मयूर तळेकरच्या बॅटमधून मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे येतो आणखीन एक खणखणीत चौकार. या संपूर्ण स्पर्धेचं थेट प्रक्षेपण आपण बघू शकाल इंडियाज फर्स्ट टेनिस बॉल क्रिकेट वेबसाईट अर्थातच tenniscricket.in या ऑफिशियल युट्यूब वाहिनीवरती. यावेळेला परफेक्ट यॉर्कर हाताळण्याचा प्रयत्न. फुलर लेनचा चेंडू बनलाय. त्याला मात्र ऑन ड्राईव्ह सोबत एक सिंगल धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये मयूर तळेकर. या बॉलवरती मात्र एकच धाव घेऊन खुश राहावं लागेल. या अगोदरच्या बॉलवरती मात्र मिड विकेट क्षेत्रात चौकार ठोकला आणि त्यानंतर एक सिंगल येते. या ओव्हरमधून मात्र 2 निर्धाव चेंडू 1 चौकार 1 सिंगल अशा पद्धतीचं मात्र या पहिल्या 4 चेंडूंचं विश्लेषण ओव्हर नंबर 2 मधून गोलंदाजी करत असताना अतुल काका पाठक खर्च करतायत. या 4 चेंडूंमध्ये 5 धावा. यावेळेला मात्र ऑन साइडला पुल करण्याच्या प्रयत्नात बॉल जातो मात्र डीप स्क्वेअर लेग क्षेत्ररक्षकाच्या दिशेने. फिल्डर डाऊन दी बॉल पकडला जातो झेल आणि समाप्त होईल विनायक चौगुलेचा खेळ. दुसरा धक्का एसजीएम पंढरपूर टीमला. अतुल काका पाठक यांच्या खात्यामध्ये पहिली सफलता. विकेट गिरता हुआ एक सुमधुर संगीत बजता हुआ. कम ऑन डीजे. आज मैदानाच्या आतमध्ये 2 विकेट्स आतापर्यंत गमावलेत. 5 चेंडूंचा या षटकातून मात्र पूर्ण झालेला खेळ आपण पाहिला. 2 निर्धाव 1 चौकार 1 सिंगल आणि 5व्या चेंडूवरती मात्र विकेट आली ती फलंदाज विनायक चौगुलेची. अतुल काका यांच्या खात्यामध्ये मात्र पहिली सफलता. तर एसजीएम पंढरपूर टीमला लागलेला मात्र हा दुसरा धक्का आहे. 4थ्या क्रमांकावरती अबी लकीरे सारखा एक मोठा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना शेवटच्या बॉलसाठी यावेळेला मात्र पल्लू स्कूपचा फटका. आठवण करून दिली जाते तिलकरत्न दिलशान सारख्या फलंदाजाची. आठवण करून दिली जाते ब्रँडन मॅक्युलम सारख्या फलंदाजाची. आठवण करून दिली जाते ती अब्राहम बेंजामिन डिव्हिलियर्सची आणि आठवण करून दिली जाते ती सूर्यकुमार यादवची. या चौकारासोबत मात्र 4 धावा स्कोर कार्ड वरती. 2 ओव्हरची समाप्ती आणि 2 गडी बाद धावसंख्या झाली 19. एसजीएम पंढरपूर
सण आपल्याला बघायला मिळते. 2 विकेट्स आलेत परंतु त्यातल्या त्यात चांगल्या धावाही पहिल्या 2 षटकातून आलेल्या आपल्याला बघायला मिळतात. 5 षटकांचा सामना आहे आणि त्यातून आपण जर पाहिलात तर 2 ओव्हर आतापर्यंत पूर्ण झालेत. स्कोर जर आपण पाहिलात तर 19 धावा या 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर. पहिल्या ओव्हरमधून स्कोर कार्डवर 10 धावा 1 विकेट आली होती. दुसऱ्या ओव्हरमधून ही 9 धावा आणि 1 विकेट आली आहे. अशा पद्धतीचं मात्र दोन्ही गोलंदाजांच्या खात्यामध्ये मात्र यश आपल्याला पाहायला मिळतंय. कुठेतरी मात्र प्रयत्न असेल गोलंदाजांचा तो कंजूस गोलंदाजी करण्याचा, एक तिखट मारा करण्याचा. परंतु दुसऱ्या बाजूने आपण जर पाहिलं तर सोलापूर तालुक्यातील एक नावाजलेला एक मातब्बर संघ SGM पंढरपूर मैदानाच्या आतमध्ये एक मोठा बॅटिंग लाईनअप घेऊन मात्र ही टीम मैदानाच्या आतमध्ये आज ही स्पर्धा खेळण्यासाठी दाखल झाली आहे. मला वाटतं जवळपास 70-80 किलोमीटरचा प्रवास करत मात्र या स्पर्धेच्या मैदानावरती आज आलेत आणि त्यामुळे मात्र त्यांना आपल्या खेळाची प्रचिती या मैदानावरती द्यावी लागेल. इतक्या लांबचा प्रवास करून जर आम्ही इथे आलोय ना तर आम्हाला जिंकायचंय हा मनामध्ये मात्र ध्यास असावा लागेल. दोन्ही टीम आपण जर पाहिलं तर जवळपास 60-70 किलोमीटरच्या अधिकचा प्रवास करून आज कवठेमहांकाळ नगरीत दाखल झाले. दोन्ही टीमचं हार्दिक स्वागत. ओव्हर नंबर 3 ची होते सुरुवात. सौरभ पुसावळे फुलटॉस चेंडू, पहिला चेंडू मात्र इथे स्विच हिट करण्याचा प्रयत्न. शॉर्ट थर्डमॅन मध्ये मात्र बॉलला अडवलं जात आहे. चेंडू आणि बॅटमध्ये तसं पाहायला गेलं तर तितका चांगला संपर्क मयूर तळेकरच्या बॅटमधून होत नाहीये. त्यामुळे मात्र एकच धाव घेऊन समाधानी राहावं लागेल ते मयूर तळेकरला. तर दुसऱ्या बाजूने फलंदाजीसाठी अभि लकिरे सारखा एक विस्फोटक फलंदाज मैदानाच्या आतमध्ये 4थ्या क्रमांकावरती तो मैदानात आला. पहिल्या बॉलवर मात्र एक चौकार त्याच्या बॅटमधून आलेला आपल्याला पाहायला मिळाला आणि या वेळेला मात्र पुन्हा एकदा ऑन स्ट्राईक अभि लकिरे. गोलंदाजी मार्कवरती नाना भवन एंड कडून पंचांच्या डाव्या बाजूने 12 ते 15 पावलांचा रनअप घेऊन राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा सौरभ पुसावळे गोलंदाजीसाठी. वैयक्तिक दुसरं आणि सांघिक मात्र हे तिसरं षटक, माफ करा संकेत आहे गोलंदाजी मार्कवरती. चुकीची दुरुस्ती परंतु या पहिल्या बॉलवरती चौकार आल्यानंतर शॉर्ट स्क्वेअर लेगच्या वरून मात्र बॉल तिकडे मात्र निघून जातोय सीमा पार. मूर्ती दत्ता शेठ चव्हाण, शहीद सुरेश चव्हाण साहेब यांचे सुपुत्र, आमच्या सर्वांचे बंधुतुल्य मित्र, हॉटेल वरद एक्झिक्युटिव्ह विटा आणि सुरेश इंडियन गॅस आटपाडीचे सर्वेसर्वा ज्यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून या स्पर्धेचं आयोजन. सन्माननीय दत्ता शेठ चव्हाण आज आपल्या व्यासपीठावरती उपस्थित. त्यांना मात्र मानवंदना देणारा हा चौकार आपल्याला पाहायला मिळतो अभि लकिरेच्या बॅटमधून. संकेत आहे गोलंदाजी मार्कवरती. चुकीची दुरुस्ती थोडीशी आम्ही करतोय. पहिले षटक सौरभ पुसावळेनं हाताळलं, त्यानंतर मात्र अतुल पाठक आणि आता मात्र संकेत. पहिल्या 2 चेंडूंचा खेळ पूर्ण, 5 धावा आलेत. आणखीन एक फुल टॉस बॉल पुन्हा एकदा मात्र बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये ट्रॅव्हल होत असताना अलॉंग विथ द कार्पेट बॉल जाईल दणदण करत, जमिनीला गुदगुल्या करत, सीमारेषा पार 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 पार, चौकार. मिळतोय. याही अगोदरचा बॉल जर आपण पाहिला तर अगदीच लोअर फुलटॉस होता, त्याला मात्र पाठवलं ते डीप स्क्वेअर लेग वरून सीमारेषेच्या पलीकडे आणि यावेळेला या फुलटॉस चेंडूला अगदी दिशा दाखवण्याचा प्रयत्न केला अभि लकिरेनं. दोन चौकारानंतर मात्र कुठेतरी संकेतवर प्रेशर आपल्याला पाहायला मिळतंय. हा बॉल हाताळायचा असताना मात्र मधल्यामध्ये थोडासा अडथळा येतोय. पुन्हा एकदा मात्र संकेत बॉलिंग रनवेवरती आपल्या अप टू द मार्क पुढील चेंडूसाठी. ऑन स्ट्राईक अभि लकिरे. आतापर्यंत 2 चेंडूत लगातारचे 2 चौकार अभि लकिरेच्या बॅटमधून आलेले आपण बघितले. आणि याही वेळेला फेकून दिलाय बॉल. टायमिंग प्रॉपर, ताकदीचा वापर आणि चेंडू करेल हवाई सफर. पुन्हा एकदा डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईन वरून येतो एक उत्तुंग आसमानी गगनचुंबी गगनभेदी षटकार. संकेतच्या, कारण आतापर्यंत आपण जर पाहिलं तर एक धमाकेदार एंट्री मैदानाच्या आतमध्ये केली गेलेली आहे ती अभि लकिरेच्या माध्यमातून.
3 चौकार आतापर्यंत अभिल अकीरच्या नावावरती आहेत आणि त्यातल्या त्यात एक षटकार आताच्या बॉलवर आलेला आपण बघितला. त्यामुळे कुठेतरी गोलंदाजाला कानमंत्र देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होतोय. थोडंसं मात्र आपल्या गोलंदाजीवर नियंत्रण आणावंही लागेल संकेतला, कारण वेगानं खोऱ्यानं मात्र आता धावा गोळा करू लागलेला आहे तो अभिल अकीरेसारखा फलंदाज. आज मग जर इतक्या लांबचा प्रवास करून या मैदानावरती आलोय ना, तर मला माझ्या नावाचा बोलबाला या मैदानावरती करून जायचं आहे हे कुठेतरी ठरवलं अभिल अकीरेनं. आपल्या टीमसाठी मात्र चांगल्या धावा आणि आपल्या वैयक्तिक धावांसाठी सुद्धा मात्र एक चांगला प्रयत्नशील फलंदाज तो म्हणजे अभिल अकीरे. 3 चौकार 1 षटकारानिशी मात्र आपण जर पाहिलात तर 18 धावांवरती या 4 चेंडूंमध्ये तो बॅटिंग करत असताना एक धमाकेदार सुरुवात आपल्या टीमसाठी तो करून देतोय. ओव्हर नंबर 3 मध्ये संकेत सारखा गोलंदाज मात्र थोडीशी दिशाहीन गोलंदाजी, कुठेतरी आपल्या लाईन आणि लेंथवरचं नियंत्रण मात्र त्याला मिळवावं लागेल. पुढील चेंडूसाठी पुन्हा एकदा संकेत आणि या वेळेला चांगला बॉल पाहायला मिळेल. कॉट बिहाइंड मला वाटतं त्या ठिकाणी विकेट आली आहे. फलंदाजाला बाद घोषित केलं जाते. नंदकुमार करपे स्ट्रीट अंपायरच्या भूमिकेतून मात्र त्या ठिकाणी आपले एक बोट आसमानताकडे उंचावत आहेत आणि अभिल अकीरेला मात्र माघारी परताचा इशारा देत आहेत. 1 मोर विकेट डाऊन, 3 गडी बाद. संघाची धावसंख्या आपण जर पाहिलं तर स्कोर कार्ड वरती धावा झाल्या 34 आणि जसा हा विकेट येतोय आपण जाऊया डीजे मास्टरकडे, ऐकूया एक सुमधुर संगीत. ची आशा असावी, कारण नशीब बदलो ना बदलो क्रिकेटमध्ये वेळ नक्कीच बदलते आणि ती वेळ आता मात्र बदलली आहे ती संकेत सारख्या गोलंदाजाची. आतापर्यंत थोडासा महागडा ठरत होता, परंतु त्याच गोलंदाजाने अर्थात त्याच संकेतनं त्याच फलंदाजाला अर्थात त्याच फलंदाज अभिल अकीरेला तंबूच्या आश्रयाला माघारी परततो. शेवटच्या चेंडूवरती मात्र पुन्हा एकदा दिशा भटकलेला आपल्याला पाहायला मिळतोय. संकेत या अगोदरचा बॉल आपण जर पाहिला तर गुड लेंथ वरून पुढे सरकला होता. अभिल अकीरे मात्र बचावात्मक अंदाजाने खेळण्याच्या प्रयत्नात थोडेसे डबल माइंड झालेले पाहायला मिळाले, थोडेसे दुविधा मनस्थितीत मात्र झालेले आपल्याला पाहायला मिळाले. त्यामुळे कुठेतरी या फटका खेळण्यामध्ये मात्र त्यांना अपयश मिळालं. अगदी बॅट पुढे सरकवली होती, परंतु ती मागे घेण्याच्या प्रयत्नात बॅटची घेतली जाते कडा आणि फलंदाजाला शिकवला जातोय धडा, परंतु त्यानंतर एक वाईट बॉल. यावेळेला आपटलेला चेंडू पुन्हा एकदा मात्र बॅकवर्ड स्क्वेअर लेग दिशांमध्ये क्षेत्ररक्षक करतोय चुकी आणि चुकीला माफी नाही. प्रयत्न आहे अजून एखाद्या धावेचा, चांगला थ्रो परंतु थोडंसं मिसफील्ड तिकडे झालेलं आपल्याला पाहायला मिळालं. अजून एखादा विकेट पटकावण्याची संधी चालून आली होती, ती संधी हातातून गमावलेली आहे. दरम्यानच्या कालावधीमध्ये मात्र हा झेल सुटल्यानंतर जीवनदानासोबत मात्र 2 धावांची भर पडते स्कोर कार्डवरती आणि या 2 धावांसोबत संघाची धावसंख्या आपण जर पाहिलं तर 3 गडी बाद धावसंख्या धावफलकावरती मात्र झाली होती 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 37 धावा. चला ठीक आहे, 3 ओव्हरच्या नंतर मात्र एक छोटासा ड्रिंक टाइम फलंदाजांना दिला जाईल, परंतु आपण अधिक वेळ घ्यायचा नाहीये. पंचांना विचार आहे आणि मग आपण मैदानाच्या आतमध्ये जायचंय. एक शिस्तबद्ध स्पर्धा, या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला घालून दिलेले नियम आणि अटी जे आहेत त्यांचं काटेकोरपणे पालन तुम्हाला या स्पर्धेच्या माध्यमातून करावं लागेल. जर नियम आणि अटींचं उल्लंघन आपण केलं तर नक्कीच तुम्हाला कुठेतरी पेनल्टीला सामोरंही जावं लागू शकतं. त्यामुळे आपण सर्वच संघांनी याची नोंद घ्यायची आहे की जे नियम आणि तुम्हाला अटी सांगून दिलेले आहेत त्या आयोजकांच्या नियम आणि अटींचं काटेकोरपणे पालन तुम्हाला या स्पर्धेच्या माध्यमातून करावं लागणार आहे. 3 ओव्हर नंतर प्रत्येक टीमला प्रत्येक इनिंगमध्ये मात्र एक छोटासा ड्रिंक टाइम दिला जाईल. त्यामुळे 3 ओव्हर झाल्यानंतर आपला एक किट मधला माणूस, आपल्या किट मधला खेळाडू जो आहे तो मात्र मैदानामध्ये आपण पाठवून द्यायचा. विदाऊट किटवाला कोणीही खेळाडू मैदानाच्या आतमध्ये जाणार नाही. तीन ओव्हर 3 गडी बाद 37 धावा. ओव्हर नंबर मात्र 4 साठी एक मातब्बर खेळाडू, एक दिग्गज खेळाडू, एक लेजेंडरी प्लेयर अतुल काका पाठक, मॅन फ्रॉम आटपाडी. तर दुसऱ्या बाजूने आपण मैदानाच्या आतमध्ये पाहू शकाल अभिल अकीरेचे विकेट आल्यानंतर रवी खडाकडे आणि सोबतच मात्र मयूर तळेकर. सलामीपासून मात्र मयूर तळेकर मैदानाच्या आतमध्ये आलाय. टीमची धुरा सांभाळण्याचा प्रयत्न मात्र त्याच्याकडून केला जातोय. आतापर्यंत तरी चांगले फटके मयूर तळेकरच्या बॅटमधून आलेत, परंतु यावेळेला मात्र हात खोलण्याचा प्रयत्न मयूर तळेकरने केलाय. डीप मिड विकेट बाउंड्री लाईन वरती फिल्डर डाऊन दी बॉल आणि पुन्हा एकदा मिस्टेक आणि पुन्हा एकदा बॉल सडक पे कडक, दिल घ्या धडक.
पंचांचा निर्णय जाणून घेऊया. चौकार की षटकार? चौकाराचा इशारा. स्ट्रेट अंपायरच्या भूमिकेतून मॅन फ्रॉम सोनी कृष्णा पाटील सर, तर स्ट्रायकिंग अंपायरच्या भूमिकेत शॉर्ट स्क्वेअर लेग रिजन मध्ये आपण पाहू शकाल नंदकुमार करप्रे, मॅन फ्रॉम कवटे मंकाळ. दोन तटस्थ पंच मैदानाच्या आतमध्ये. त्रिमूर्ती स्पोर्ट्स करुली टी यांच्या माध्यमातून शहीद सुरेश चव्हाण साहेबांच्या आठवणींना उजाळा देण्याचा प्रयत्न. सन्माननीय दत्ताशेठ चव्हाण यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून एक तालुकास्तरीय दैदिप्यमान देखणी दिमागदार दर्जेदार अशी ओव्हरआर्म टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा. अतुल काका पाठक इतक्या सहजासहजी मात्र फलंदाजाला हात खोलण्याची संधी देणार नाहीत. या अगोदर मात्र क्षेत्ररक्षकाच्या मिस्टेकमुळे, त्याच्या चुकीमुळे मात्र या 4 धावा आलेल्या आपण पाहिल्या आणि या बॉलवरती मात्र अतुल काका पाठक यांचा पुन्हा एकदा कमबॅक. एक चौकार, एक डॉट मयूर तळेकर साठी. पहिले 2 चेंडू. चौकारासोबत धावसंख्या 41, 41, 3 गड्यांच्या मोबदल्यात. आणखीन एक आखूड टप्प्याचा बॉल. यावेळेला मात्र शॉर्ट अंपुल बॉल मात्र मैदानाच्या बाहेर गुल. डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईन वरतून यावेळेला मात्र एक रॉकेट शॉट, एक फ्लॅट षटकार. बाजूने रविक तर 3 गडी बाद या दुहेरी धाबेसोबत 54 धाबा एसजीएम पंढरपूर टीमच्या खात्यामध्ये. दुसऱ्या बाजूला सभापती लेवन आटपाडी. उद्घाटनीय सामना त्रिमूर्ती स्पोर्ट्स करुली टी आयोजित शहीद सुरेश चव्हाण चषक 2024 पर्व 3 आपण बघत आहात. क्रिकेटचा हा उत्सव, क्रिकेटचा हा महोत्सव असाच मात्र पुढील 5 दिवस चालणार आहे. आपण जर पाहिलं तर मैदानाची एक चांगली रूपरेषा आपल्याला पाहायला मिळते. मुख्य व्यासपीठावरती मात्र भले मोठे करंडक, ज्यासाठी मात्र विशेष सहकार्य आहे ते यशोदीप कन्स्ट्रक्शन, प्रोप्रायटर इंजिनियर सुनीलजी पाटील साहेबांचं. सोबतच आपण व्यासपीठावर बसलेली मान्यवर मांदियाळी पाहू शकाल. आपला टॉस बॉक्स आपण पाहू शकाल. शहीद सुरेश चव्हाण चषकाचा तो बॅनर, ज्यावर सन्माननीय शहीद सुरेश चव्हाण साहेब यांच्या संपूर्ण कार्यक्रमाचा, त्यांच्या कारकिर्दीचा आराखडा आपल्याला पाहायला मिळेल, त्यांचा आढावा आपल्याला घेता येईल. दुसऱ्या बाजूने आपण थोडं पुढे गेलात की शहीद सुरेश चव्हाण हायस्कूल करुली टी पॅव्हिलियन आपल्याला बघायला मिळतोय. शहीद सुरेशजीत चव्हाण प्रवेशद्वार आपल्याला बघायला मिळतोय, ज्यामधून आपण मैदानामध्ये प्रवेश करू शकाल. आणि त्यानंतर पुढे आपण जर गेलात तर सुरेश इंडियन गॅस आटपाडीचा खेळाडू कक्ष आपल्याला पाहायला मिळू शकेल. अशी एकंदरीत एक चांगली रूपरेषा या मैदानाची. आणि त्यातल्या त्यात आपल्या दत्ताशेठ चव्हाण ज्यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून मात्र या स्पर्धेचं आयोजन आहे, त्या दत्ताशेठ चव्हाण यांचे बरेच फोटो आपल्याला मैदानाच्या चारी बाजूला लागलेला पाहायला मिळू शकतील. अमोल जाबीर पहिला बॉल. यावेळेला मात्र फुल टॉस चेंडू होता. कव्हर क्षेत्रामध्ये मात्र आपण जर पाहिलं तर कॅच पकडला गेलाय, परंतु पंचांकडून तिकडे आपला एक उजवा हात बाहेर काढला गेलाय. अर्थातच गोलंदाज अमोल जाबीरला पहिल्या चेंडूसाठी दंडित केलं जात आहे. अबोव द बेस्ट साठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 21. नो बॉलचा इशारा आलाय. जीवनदान मिळतंय फलंदाजाला. आता मात्र फ्री हिटचा बॉल. अमोल जाबीर तसं पाहिलं गेलं तर एक कसलेला गोलंदाज आहे. काही वर्षापूर्वी आपण अमोल जाबीर हे नाव जर मैदानामध्ये घेतलं गेलं ना की भल्या भल्यांची थरकाप उडायची. एक विस्फोटक फलंदाज तर आहेच, परंतु तितकाच कसलेला मातब्बर गोलंदाज सुद्धा आहे. फ्री हिटचा बॉल अगदी स्वस्तात पूर्ण करतोय. चांगलं फिरकीचं अस्त्र आहे या गोलंदाजाकडे. अपील केली जाते रनआउट साठी. थ्रो केला जातोय. अमोल जाबीर बॉल गॅदर करतायत, तोपर्यंत मात्र पंचांकडून निर्णय येतोय. येस, बॅटर आउट. 1 मोर विकेट डाऊन. चौथा धक्का एसजीएम पंढरपूरला. रवी खडाकडे आउट होऊन माघारी परतलाय. चौथा विकेट गमावलाय एसजीएम पंढरपूरने. स्कोर जर आपण पाहिलं तर थोडासा स्थिरावलेला त्या ओव्हर मधून आपल्याला बघायला मिळतोय. 56 धावा स्कोर कार्डवर या ओव्हर मधून मात्र आणि मात्र आपण जर पाहिलं तर नोबलच्या स्वरूपात आलेली एक धाव आपण पाहिली आहे. त्यानंतर एकही धाव खर्च केलेली नाही अमोल जाबीर सारख्या गोलंदाजाने. लगातारचे 2 निर्धाव चेंडू आणि त्यातल्या त्यात आपण जर पाहिलं तर एक विकेट रवी खडाकडे सारख्या फलंदाजाची. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये स्वप्नील गोणे, बॅटर नंबर 6 मैदानावरती दाखल होताना. ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतील मयूर तळेकर. आज मयूर तळेकरच्या खांद्यावरती मोठी जबाबदारी आहे आणि लिलिया पेलताना मात्र आपल्याला ते पाहायला मिळतात. यावेळेला लोअर फुल टॉस बॉल. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने बॉल ट्रॅव्हल होत असताना फिल्डर मात्र बॉल अडवण्यात असफल. बॉल मात्र निघून जातोय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. मिळतील धावा 4 आणि येतोय मयूर तळेकरच्या बॅटमधून एक दर्जेदार बहारदार चौकार.
पुन्हा एकदा प्रयत्नशील आहेत आपल्या संघाच्या धावफलकाला कुठेतरी एका चांगल्या आकड्यावरती नेऊन पोहोचवायचं हा निर्धार केला मयूर तळेकर सारख्या फलंदाजाने. एक हाती किल्ला लढवण्याचं काम करतोय. कधी चौकार जसा षटकार त्याच्या बॅटमधून तर कधी मात्र एकेरी दुहेरी धावा त्याच्या बॅटमधून येत असताना या अगोदर एक चौकार आलेला आपण बघितला आणि या वेळेला मात्र 2 धावा घेतोय. स्कोर जर पाहिलं तर 62-62. पुन्हा एकदा मात्र एक फ्लाइटेड डिलिव्हरी एक स्लोअर वन आपल्याला पाहायला मिळतोय. बॅक ऑफ द हँड रिलीज केलेला बॉल लेंथ मात्र थोडीशी पुढे नेली होती आणि त्या लेंथचा मात्र पुरेपूर फायदा उचलला. पुन्हा एकदा या जमिनी लगतच्या फटक्यासोबत अलॉंग विथ द कार्पेट बॉल जातो मात्र एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे मयूर तळेकरच्या बॅटमधून आणखीन एक दर्जेदार चौकार. आता मात्र असेच फटके मयूर तळेकर सारख्या फलंदाजाला खेळावे लागतील कारण समोर जर आपण पाहिलं तर सभापती 11 आटपाडी सारख्या संघासमोर तुम्ही खेळत आहात आणि त्या संघासमोर तुम्हाला जर जिंकायचं असेल तर प्रथम बॅटिंग करत असताना एक मोठं टार्गेट तुम्हाला सेट करावं लागेल. यावेळेला मात्र बॅटची आउटसाइड एक शॉट थर्डमॅनकडे फिल्डर असताना एक सिंगल धाव तर अगदी सहजतेने घेतली गेली आणि या एकेरी धाबेसोबत मला वाटतं आतापर्यंत या 5 षटकांचा म्हणजे पहिल्या डावाचा खेळ इथे समाप्त झालाय आणि एकेरी धाब्यासोबत या 5 षटकांअखेरीस संघाची एकंदरीत धावसंख्या जर आपण पाहिली तर 4 गडी बाद. स्कोर कार्डवरती मात्र धावा झाले त्या 67. जिंकण्यासाठी मात्र सभापती 11 आटपाडी या टीमला गरज असेल येत्या 5 ओव्हरमध्ये मॅचच्या उत्तरार्धामध्ये ती मात्र 68 धावांची. मॅचच्या मध्यानामध्ये मात्र पुढील सामन्याचा टॉस केला जाईल आणि पुढील सामन्याच्या टॉससाठी पुढील तालुकास्तरीय गटातून मात्र खेळणाऱ्या 2 संघांना अर्थातच विजापूर आणि जय हनुमान स्पोर्ट्स कवटे मंकाळ आपल्याला विनंती असेल आपण त्वरित पुढील मॅचच्या नाणेफेकीसाठी आपल्या मुख्य व्यासपीठावर आपण आपला जो टॉस बॉक्स आहे त्या टॉस बॉक्स मध्ये दोन्ही कॅप्टनने उपस्थित राहायचंय. दरम्यान मध्यानामध्ये आम्ही थोड्या वेळाची विश्रांती घेतो. डीजे मास्टरकडे जातो एक सुमधुर संगीत ऐकतो आणि पुन्हा एकदा आपल्यासोबत जोडले जाऊ ते मात्र मॅचच्या उत्तरार्धामध्ये ज्या वेळेला पाठलाग करायचा आहे सभापती 11 आटपाडी टीमला 5 ओव्हरमध्ये 68 धावांचा.
स्वागतम सुस्वागतम. त्रिमूर्ती स्पोर्ट्स करोली टी आयोजित शहीद सुरेश चव्हाण चषक 2024 मध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. उद्घाटनीय सामना तालुका स्तरीय दोन संघ मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. SGM पंढरपूर आणि दुसऱ्या बाजूने सभापती 11 आटपाडी. 68 धावांचा पाठलाग करायचा आहे सभापती 11 आटपाडी सारख्या संघाला. सामना 5 षटकांचा आणि त्यामध्ये आपण जर पाहिलं तर 4 गोलंदाजांचा वापर करायचा असताना पहिल्या 5 ओव्हरमध्ये आपण जर पाहिलं तर 67 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. सलामीची जोडी 68 धावांच्या पाठलागासाठी मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेली आपल्याला बघायला मिळू शकेल. ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतोय एक धडाकेबाज फलंदाज स्वप्नील गोणे. गोलंदाजी मार्कवरती आपल्याला गोलंदाज पाहायला मिळतोय SGM पंढरपूर कडून. परंतु दुसऱ्या बाजूने आपण जर पाहिलं तर ज्या खेळाडूबद्दल आम्ही नेहमी म्हणत असतो की ज्याची फलंदाजी नेहमी पाहायला मिळते रोकटोक, त्या फलंदाजाचं नाव विकास ढोक. आणि दुसऱ्या बाजूने मात्र एक लेजेंडरी प्लेअर अतुल काका पाठक फलंदाजीसाठी मात्र मैदानाच्या आतमध्ये ओपनिंग पेअर मध्ये सलामीच्या जोडीमध्ये दाखल झालेले हे दोन फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात सभापती 11 आटपाडी या संघाकडून. चला सामन्याची सुरुवात मैदानाच्या आतमध्ये. स्वप्नील गोलेचा पहिला चेंडू. यावेळेला मात्र पहिल्या चेंडूच्या गतीचा वापर केलाय. फाईन लेग क्षेत्रात बॉल ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक मात्र थोडंसं आळसवलेलं क्षेत्ररक्षण सादर करत असताना बॉल जातो मात्र फाईन लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. पहिल्याच बॉलवरती विकास ढोकच्या बॅटमधून एक रोकटोक चौकार. जास्त काही करायची गरज पडली नाही ती विकास ढोकला. अगदी गोलंदाजाने चेंडूला दिलेली दिशा आणि त्याचा वापर मात्र त्या ठिकाणी गोलंदाज विकास ढोकने केलाय. फलंदाजी करत असताना मात्र चांगल्या गतीचा वापर करत पहिल्या चेंडूवरती या 68 धावांच्या पाठलागाला सुरुवात करत असताना चौकार आलाय तो विकास ढोकच्या बॅटमधून. स्वप्नील गोणे वैयक्तिक पहिलं आणि सांघिक मात्र पहिलं षटक घेऊन हायवे एंड कडून पंचांच्या डाव्या बाजूने एक लांब पल्ल्याचा गोलंदाज. आणखीन एक फुलर लेनचा बॉल. यावेळेला मात्र फटका फसलेला दिसतोय. शॉर्ट फाईन लेग मध्ये फिल्डर डाऊन दी बॉल करतोय मिस्टेक. बॉल जातोय मात्र आता टप्पा खाऊन काटा बदलत, मार्ग बदलत, प्रवाह बदलत, दिशा बदलत थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आणखीन एक चौकार. हा नशिबाचा चौकार विकास ढोकच्या खात्यामध्ये आणि त्यातल्या त्यात सभापती 11 आटपाडीच्या टीमच्या खात्यामध्ये. तालुकास्तरीय स्पर्धा आणि त्या स्पर्धेच्या माध्यमातून आपण जर पाहिलं तर आज मोठी चुकी मानली जाईल. या अगोदरही आपण जर पाहिलं तर थोडंसं आळसावलेलं क्षेत्ररक्षण आणि त्यातल्या त्यात या वेळेला मात्र आणखीन एक मोठी चुकी ती मात्र विकास ढोक सारख्या एका धडाकेबाज फलंदाजाची कॅच ड्रॉप केली आहे. कॅचेस विन द मॅचेस. या वेळेला मात्र त्या जीवनदानाचा पुरेपूर समाचार. बॉल जाईल मात्र सीमारेषा पार. ठोकला जातो विकास ढोकच्या बॅटमधून एक दर्जेदार उत्तुंग आसमानी गगनचुंबी गगनभेदी षटकार. यावेळेला हाफ ट्रॅकर शॉर्ट आर्म जॅम केलाय. विकास ढोक सारख्या फलंदाजाला जीवनदान मिळालं आणि त्या जीवनदानाचा पुरेपूर फायदा त्याने उचललाय. डीप मिड विकेट बाउंड्री लाईन वरून एक तडाखेबाज षटकार आपल्याला बघायला मिळतोय. यावेळेला मात्र आणखीन एक मोठा फटका सजवण्याच्या प्रयत्नामध्ये स्वप्नील गोणेच्या चेंडूवरती विकास ढोक मात्र बीट होत असताना यावेळेला लाईन चांगली पाहायला मिळते. थोडीशी ऑफ स्टंपच्या बाहेर हाताळलेली पिचिंग आपल्याला पाहायला मिळाली. त्यामुळे विकास ढोक सारखा फलंदाज मात्र बीट होत असताना विकेट किपर मयूर तळेकर यांच्या हातामध्ये बॉल जातोय. एक लांब पल्ल्याची गोलंदाजी, एक वेगवान गोलंदाजी म्हणून पाहिली जाते ती स्वप्नील गोणे याची गोलंदाजी ओव्हर नंबर 1 मध्ये. यावेळेला पुन्हा एकदा फुलर लेनच्या चेंडूला उडवून दिलाय, फेकून दिलाय. टायमिंग प्रॉपर, ताकदीचा वापर आणि चेंडू करेल हवाई सफर. 6 धावांसाठी हा येतोय खणखणीत षटकार. म्हणूनच म्हटलं जातं की ज्याची फलंदाजी आहे रोकठोक त्या फलंदाजाचं नाव विकास ढोक.
इरादा केला पक्का, या बॉलवर लावला 6 धावांचा शिक्का, दे धक्का घे छक्का, षटकार. या षटकारानंतर मात्र स्कोर जर आपण पाहायचं झालं तर स्कोर कार्ड वरती 20 धावा. एक चांगली सुरुवात, एक चांगला स्टार्ट दिला विकास ढोकने. पाठलाग करायचंय 5 ओव्हरमध्ये 68 धावांचा आणि आतापर्यंत या ओव्हरमधून मात्र पूर्ण झाले ते चेंडू 5 आणि धावा झालेत 20. बॉल बिगिन इज अ हाफ डन आणि मला वाटतं जवळपास अर्ध्या धावा कुठेतरी पार करण्याच्या प्रयत्नामध्ये असतील या पहिल्याच 2 ओव्हरमध्ये. कारण जवळपास आपण जर पाहिलं तर 5 चेंडूंमध्ये या पहिल्या षटकातच 20 धावा आलेत. पाठलाग करायचा 68 धावांचा. 5 ओव्हरच्या मॅच मध्ये मात्र 68 धावा, अर्थात जवळपास आपण जर पाहिलं तर 13.5 धावांच्या रिक्वायर्ड रन रेटनं मात्र बॅटिंग करायची होती. पहिल्या षटकातून मात्र पहिल्या 5 चेंडूंमध्येच मात्र 20 धावा विकास ढोकच्या बॅटमधून आलेत. अतुल काका पाठक मात्र नॉन स्ट्रायकर एंडकडे. सभापती 11 आटपाडी संघाकडून मात्र सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये एक धडाकेबाज, एक धमाकेदार सुरुवात करत असताना एक पॉवर पॅक परफॉर्मन्स आपल्याला पाहायला मिळतो विकास ढोकच्या बॅटमधून. tenniscricket.in इंडियाज फर्स्ट टेनिस बॉल क्रिकेट वेबसाईट या ऑफिशियल युट्यूब वाहिनीवरती मात्र या संपूर्ण स्पर्धेचं थेट प्रक्षेपण. त्रिमूर्ती स्पोर्ट्स करोली टी आयोजित शहीद सुरेश चव्हाण चषक 2024 पर्व 3 तुम्ही बघत आहात. एक दर्जेदार असं तालुकास्तरीय ओव्हरआर्म टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचं आयोजन मांकली साखर कारखाना कवटेमंकाळच्या या मैदानावरती. एक ऐतिहासिक असं मैदान आणि पहिल्या ओव्हरमधून मात्र हायवे एंड कडून गोलंदाजी करत असताना स्वप्नील गोणे मात्र महागडा ठरताना आपल्याला बघायला मिळतोय. चला पंच, जर बॉल सापडत नसेल तर दुसरा बॉल घेऊन सामना सुरू करायचा आहे. बॉल मात्र शिल्लक राहिलाय तर ओव्हर नंबर 1 मधून स्वप्नील गोणे विरुद्ध विकास ढोक असा हा शेवटच्या बॉलसाठीचा सामना आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळू शकेल. प्रेक्षकांची मात्र तुडुंब गर्दी येत्या 5 दिवसांमध्ये, कारण तालुकास्तरीय क्रिकेट स्पर्धेचं आयोजन म्हटलं की मग कवटेमंकाळ नगरीतले क्रिकेट चाहते जे आहेत ते अशा मोठमोठ्या नावाजलेल्या खेळाडूंचा खेळ बघण्यासाठी मात्र उत्सुक असतात. आणि तोच खेळ आपल्याला आज मैदानावरती एक धमाकेदार बॅटिंग विकास ढोक दाखवतोय. पहिल्या चेंडूवरती एक सुंदर देखना फटका सजवला, त्यानंतर मात्र सुरुवात जी झाली आहे आक्रमकतेनं सुरुवात आणि याही बॉलवरती एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे विकास ढोकच्या बॅटमधून आणखीन एक दर्जेदार चौकार. एक धमाकेदार सुरुवात आहे, एक पॉवर पॅक परफॉर्मन्स, पॉवर प्लेचा पुरेपूर समाचार. आता मात्र शेवटचा बॉलही जातोय सीमा पार, येत आहेत धावा 4 आणि पहिल्या ओव्हरची होतं समाप्ती आणि समाप्ती झाल्यानंतर मात्र या चौकारासोबत टीमची धावसंख्या आपण जर पाहिली तर बिनगडी बाद 24. पाठलाग करायचा आहे 68 धावांचा. पहिल्या षटकातून 24 धावा आल्यात, म्हणजे जवळपास अजून मात्र 44 धावांची गरज उर्वरित 24 चेंडूंमध्ये. एक महागडी ओव्हर. अबी लकीरे नवीन ओव्हरसाठी मात्र नवीन गोलंदाज. 5 ओव्हरचा हा सामना 68 धावांचा पाठलाग. पहिल्या षटकातून 24 धावा, उर्वरित 24 बॉल मध्ये मात्र अजून 44 धावांची गरज, म्हणजे जवळपास 11 धावांचा रिक्वायर्ड रन रेट इथून पुढे मात्र गरजेचा असेल तो सभापती 11 आटपाडी टीमला. तालुकास्तरीय पहिली मॅच, यानंतर मात्र आपण सामना पाहिला तर विजापूर विरुद्ध स्थानिक संघ जय हनुमान स्पोर्ट्स कवटेमंकाळ. अबी लकीरे पहिला चेंडू, यावेळेला मात्र थोडासा आडवा बॅटनं शफल होऊन खेळण्याच्या प्रयत्नामध्ये अतुल काका पाठक त्यांच्या मात्र शरीराचा वेध घेणारा चेंडू ठरतोय. चांगला वेग पाहायला मिळतोय या कॉन्क्रीटच्या खेळपट्टीवरती गोलंदाज अबी लकीरेच्या माध्यमातून. वेगाचा चांगला वापर, आपल्या उंचीचा आपल्या कदकाठीचा मात्र चांगला फायदा उचलतोय आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून. एक चांगली हाय ऍक्शन, राऊंड विकेटचा मारा पहिल्या ओव्हरसाठी स्वप्नील गोणे, तर दुसऱ्या ओव्हरसाठी मात्र अबी लकीरे नाना भवन एंड कडून. यावेळेला मात्र पॉइंटच्या डोक्यावरून सुपर कव्हरकडे बॉल जात असताना एक्स्ट्रा कव्हरचा फिल्डर मात्र बॉल अडवण्यासाठी अगदी बाउंड्रीच्या जवळ बॉल जात असताना एक सिंगलच धाव तिकडे घेऊन समाधानी राहतील अबी लकीरेच्या या दुसऱ्या चेंडूवरती. ऑफस्टम्पच्या बाहेरच्या लाईनवरचा उसळता चेंडू होता, त्याला मात्र अतुल काका पाठक, तसं पाहायला गेलं तर एक लेजेंडरी प्लेअर, एक दांडगा अनुभव आणि या खेळाडूच्या बॅटमधून मात्र आपण जर पाहिलं तर चेंडूच्या मेरिटवरती सजवलेला हा फटका
अगदी हलक्या हाताने चेंडूला दिशा दाखवली. स्वीपर कव्हरकडे बॉल जात असताना घेतली जाते ती एक धाव. एकेरी धावेसोबत मात्र पुन्हा एकदा एक रोखटोक फलंदाज, एक विस्फोटक फलंदाज विकास ढोक. अभिल अखेरीच्या पुढील चेंडूसाठी ऑन स्ट्राईक. चांगल्या स्थितीमध्ये मात्र सभापती देवन आटपाडी. पुन्हा एकदा राऊंड विकेटचा मारा होता आणि या टप्प्याच्या चेंडूवरती शॉटफॉर्मॅन फिल्डरच्या मस्तकवर दस्तक देत बॉल जाईल मात्र 1 बाउन्स 2 बाउन्स सीमारेषा पार. दत्ता शेठचा गाडी नंबर 4-4-4-4 चौकार. अर्थात सन्मान मूर्ती सुरेश इंडियन गॅस आटपाडी आणि हॉटेल वरद एक्झिक्युटिव्ह विटा. शहीद सुरेश चव्हाण साहेब यांचे सुपुत्र, आमच्या सर्वांचे लाडके बंधुतुल्य मित्र दत्ताशेठ चव्हाण यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून त्रिमूर्ती स्पोर्ट्स करोलिटी यांच्या माध्यमातून एक भव्य मर्यादित षटकांची तालुकास्तरीय ओव्हरआर्म टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा शहीद सुरेश चव्हाण चषक 2024 पर्व तिसरे. राऊंड विकेट. अभिल अखेरीचा पुढील चेंडू. विकास ढोक यावेळेला मात्र चांगला सन्मान देतोय. तसं पाहिलं गेलं तर अगदी बॅटच्या पुढ्यातला चेंडू होता, त्याही वर मोठा फटका सजवू शकले असते. क्षमता आहे या खेळाडूमध्ये. मोठमोठे फटके आतापर्यंतही त्याच्या बॅटमधून आलेले आपण पाहिले आणि इथून पुढेही पाहायला मिळतील, त्यात मात्र काही शंका नाहीये. एक विस्फोटक पद्धतीचा मात्र फलंदाज म्हणून विकास ढोकडे नेहमी पाहिलं गेलंय. तर दुसऱ्या बाजूने एक चांगला संयम आतापर्यंत दाखवलाय तो अतुल काका पाठक यांच्या फलंदाजीतून. आतापर्यंत त्यांची बॅट थोडीशी थंड आहे, परंतु त्यांच्यामध्ये ही क्षमता आहे. यावेळेला मात्र बीमर बॉल. नो बॉलचा इशारा पंचांकडून. बॉल जातो मात्र बॅकवर्ड पॉइंट कडे. क्षेत्ररक्षक मात्र बराचसा लांबचा प्रवास करत बॉल अडवण्यासाठी. तोपर्यंत 2 धावा धावून काढल्या जात आहेत. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळतंय. एका चांगल्या हँड आय कोऑर्डिनेशन सोबत या नो बॉलवरती आले 2 धावा. एकंदरीत 3 धावा या बॉलवरती मात्र स्कोर कार्डवर आमचे मित्र अंकित करतात. आम तो आम और गुठलियों के भी दाम असा मात्र हा नो बॉल आणि त्यानंतरचा मात्र त्यावर असलेला फ्री हिटचा बॉल हाताळण्यासाठी मात्र अभिल अखिरे. या टप्प्याच्या चेंडूवरती फ्री हिटचा फायदा उचलण्याचा प्रयत्न. थोडासा क्रॉस द लाईन येऊन चेंडूला मात्र बॅकवर्ड स्कोअर लेग फाईनल क्षेत्रात उडवण्याचा प्रयत्न अतुल काका पाठक यांच्या माध्यमातून केला जातोय, परंतु तो प्रयत्न मात्र फसलाय आणि चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन बसलाय. यष्टीरक्षकाच्या भूमिकेत मयूर तळेकर 38 धावांची नाबाद खेळी आता आपण त्यांना करताना आज पहिल्या इनिंग मध्ये पाहिलं. तोच मयूर तळेकर यष्टीरक्षकाच्या भूमिकेत. बॉल पूर्ण झालेत 5. शेवटचा एक बॉल शिल्लक असताना पुन्हा एकदा अभिल अखिरे. यावेळेला टप्प्याचा बॉल, त्याला मात्र शॉर्ट टर्म जॅम केलाय. एक पॉवरफुल फटका, एक वंडरफुल फटका, एक ब्युटिफुल फटका आणि एक सक्सेसफुल फटका अतुल पाठक यांच्या बॅटमधून. एक लाजवाब, दर्जेदार, लांबलचक षटकार. दोन ओव्हरची समाप्ती आणि दोन्ही षटक आपण जर पाहिलं तर अतिशय महागडे ठरलेत. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर मात्र धावसंख्या आपण जर पाहिली तर 39 धावा आलेत या 2 ओव्हर मधून. म्हणजे जवळपास निम्म्या धावा ज्या आहेत त्या चेस केल्या गेल्यात. इथून पुढे मात्र 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये हा सामना जिंकण्यासाठी मात्र गरज असेल ती अजून मात्र जवळपास 39 धावांची, 29 धावांची. 18 बॉल 29 इन रिमेनिंग 18 बॉल्स. 18 चेंडू आणि 29 धावा. म्हणजे जवळपास आपण जर पाहिलं तर 9.25 9.5 धावा प्रति षटकाच्या सरासरी इथून पुढे सभापती 11 आटपाडी या टीमला बॅटिंग करावी लागेल. 18 बॉल्स टू गो अँड 29 रन्स टू विन. 18 बॉल 29 धावा. चला पुढील मॅचचा टॉस आपण दरम्यानच्या कालावधीमध्ये पूर्ण करून घेण्याची विनंती असेल. विजापूर विरुद्ध जय हनुमान स्पोर्ट्स कवटे महांकाळ. सुरुवात झाली आहे नवीन ओव्हरची. नवीन ओव्हरच्या सुरुवातीच्याच बॉलवरती बॉल चाललाय हवेत. क्षेत्ररक्षक बॉल खाली पकडला जातोय झेल आणि समाप्त होईल विकास ढोकचा खेळ. पहिला धक्का सभापती 11 आटपाडीला.
आनंद मेलगे ओव्हर नंबर 3 ची सुरुवात करतोय मात्र विकास ढोक सारख्या एका विस्फोटक फलंदाजाच्या विकेटने एक चांगला झेल तिकडे मात्र आपण पकडलेला पाहतोय लॉंग ऑफ क्षेत्रावरती. आतापर्यंत आपण जर पाहिलं तर या स्पर्धेच्या माध्यमातून सांघिक बक्षिसांचा संपूर्ण आढावा आपण घेतलाय, परंतु वैयक्तिक पारितोषिकांकडे सुद्धा लक्ष टाकूया. कारण हा जो झेल पकडला इथे गेलाय त्या झेलचं मात्र नाव कुठेतरी नोंदवलं जाईल ते आमच्या यादीमध्ये उत्कृष्ट क्षेत्ररक्षकासाठी. कारण आतापर्यंतचा एक सर्वाधिक सुंदर झेल तिकडे आपल्याला पाहायला मिळतो लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. या स्पर्धेच्या मालिकावीरासाठी मात्र एक आकर्षक असा रेफ्रिजरेटर श्री सनीदादा पडळकर, डेप्युटी सरपंच करोलिटी आणि श्री उत्तम पाटील मेजर राष्ट्रीय खेळाडू भालाफेक यांच्या माध्यमातून हा पुरस्कार असेल. बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट उत्कृष्ट फलंदाजासाठी मात्र एक आकर्षक असा कूलर शौर्य कन्स्ट्रक्शन प्रोप्रायटर संदीप देसाई हिंगणगाव आणि शिवमुद्रा ब्रोकर्स प्रॉपर्टी डीलर प्रोप्रायटर विशाल पाटील म्हैसाळ एम यांच्या माध्यमातून हा पुरस्कार असेल. उत्कृष्ट गोलंदाजासाठी मात्र आकर्षक असा कूलर मेजर रोहित पाटोळे आणि मेजर बंडू शेट्टे यांच्या वतीने. तर फायनल प्लेअर ऑफ द मॅच फायनल सामन्यासाठी मात्र जो सामनावीराचा खेळाडू ठरेल त्याला मात्र एक आकर्षक असं स्मार्ट वॉच त्रिमूर्ती एंटरप्राइजेस करोलिटी अमोल कोष्टी यांच्या वतीने. फायनल दिवस प्रेक्षकांसाठी मात्र एक आकर्षक असा झेल जो प्रेक्षक बाउंड्री लाईनच्या बाहेर पकडेल त्या प्रेक्षकासाठी सुद्धा इंडिया मोबाईल रिपेअरी सलगरे अमोलजी कोळेकर यांच्या वतीने मात्र आकर्षक असे ब्लूटूथ हेडफोन्स आणि त्यातल्या त्यात बॉल सौजन्य तम्मा गस्ते यांच्या माध्यमातून. अमोल जावीर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. 2 लगातारचे निर्धाव चेंडू 18 बॉल 29 ची गरज असताना यावेळेला मात्र ऑफस्टम्पच्या बाहेरच्या चेंडूला मात्र पाठवले ते मिड ऑफ फिल्डरच्या हाताच्या दिशेनं. एक सिंगल धाव घेण्याची संधी तिकडे मात्र मिळते ती अमोल जावीर सारख्या फलंदाजाला. सिंगल धावेनं स्ट्राईक रोटेट केली आहे. दुसऱ्या बाजूने मात्र आपण जर पाहिलं तर फलंदाजीसाठी अतुल काका पाठक एक लेजेंडरी प्लेयर आज ओपनिंग पेअर मध्ये मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले असताना आतापर्यंत तरी थोडीशी शांत आणि संयमी खेळी, परंतु दुसऱ्या बाजूने विकास ढोक आक्रमक होता त्यामुळे अतुल काका कुठेतरी मात्र थोडंसं थंड राहिलेले आपल्याला पाहायला मिळाले, थोडेसे संयमी आपल्याला बघायला मिळाले. परंतु याही फलंदाजामध्ये मात्र मोठे फटके सजवण्याची क्षमता आहे. स्कोर जर आपण पाहिलात तर स्कोर कार्ड वरती सध्याच्या स्थितीला 40 धावा म्हणजे जवळपास अजून सामना जिंकण्यासाठी गरज आहे ती 28 धावांची. चेंडू मात्र शिल्लक राहिलेत ते आता मात्र 15. आनंद मेलगे ओव्हर नंबर 3 हाताळत असताना एक चांगली गोलंदाजी. तसं पाहिलं गेलं तर आनंद मेलगे मोठ्या रणपचा गोलंदाज नाहीये, लांब पल्ल्याचा गोलंदाज नाहीये, परंतु एक चांगलं लाईन आणि लेंथवरचं नियंत्रण त्याच्या गोलंदाजीतून आपल्याला पाहायला मिळतंय. एकंदरीत चांगले चेंडू त्याने हाताळलेत. आतापर्यंत 4 बॉल पूर्ण 1 धाव खर्च केली आहे आणि आपण जर पाहिलं तर विकास ढोक सारख्या फलंदाजाची विकेट त्याने मात्र पटकावली आहे. आणखीन एक चांगला बॉल. अतुल काका पाठक मात्र लगातार आपण जर पाहिलं तर बॅट भिरकावताना आपल्याला दिसत आहेत, परंतु चेंडू आणि बॅट मध्ये हवा तो संपर्क त्यांना काही घडवून आणता येत नाहीये. 5 चेंडू पूर्ण 1 धाव 1 विकेट. आनंद मेलगे यांचं मात्र चांगलं षटक आणि यावेळेला मात्र अतुल काका यांच्या बॅट मधून लॉंग ऑफ क्षेत्ररक्षकाच्या दिशेने बॉल जातो मात्र सीमारेषेच्या पलीकडे येतोय खणखणीत उत्तुंग आसमानी गगनचुंबी षटकार. शेवटचा बॉल शिल्लक असताना मात्र एक जबरदस्त धमाकेदार फटका आपल्याला पाहायला मिळाला. अतुल पाठक यांच्या बॅटमधून लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या पलीकडे एक खडखणी षटकार आणि ओव्हर नंबर 3 ची सांगता. 7 धावा आणि 1 विकेट या तिसऱ्या षटकातून. एकंदरीत स्कोर जर आपण पाहिला तर 46 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. 12 चेंडू शिल्लक आहेत आणि गरज आहे ती मात्र 22 धावांची. एक चांगलं समीकरण, एक चांगलं इक्वेशन इन ऍक्शन आपण चालू असलेल्या सामन्यामध्ये पाहू शकाल. एका बाजूला एसजीएम पंढरपूर सोलापूर तालुक्यातील एक मातब्बर दिग्गज आणि एक गाजलेला संघ, तर दुसऱ्या बाजूने मात्र आटपाडी तालुक्यातील एक नावाजलेला संघ तो म्हणजे सभापती 11 आटपाडी. विजापूर आणि जय हनुमान स्पोर्ट्स कवटे मंकाळ दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती आहे नेक्स्ट मॅचचा टॉस आपण कंप्लीट करून घ्यायचा आहे. जसा हा सामना संपेल लगेचच आपण पुढील सामन्याला सुरुवात करणार आहोत. तत्पूर्वी या स्पर्धेच्या आज रूपरेषेकडे थोडंसं लक्ष टाकूया. खऱ्या अर्थानं साखळी फेरीतून मात्र प्रत्येक दिवसात 4 संघ या IPLच्या धर्तीवरती आपण जर पाहिलं तर लीग स्वरूपात साखळी फेरीमध्ये आपण या 4 संघांना प्रत्येक दिवसात खेळताना बघू शकाल. आज मात्र पंढरपूर, आटपाडी, विजापूर आणि जय हनुमान स्पोर्ट्स क्लब
स्थानिक संघ कवठे महांकाळचा संघ आज या 4 संघांमध्ये खेळताना आपल्याला बघायला मिळेल. आणि इथून पुढे आपण विजापूर आणि जय हनुमान स्पोर्ट्स कवठे महांकाळ यांची मॅच झाल्यानंतर या स्पर्धेचं आज स्वरूप ज्या पद्धतीचं आपण जाणून घेऊया. विजयी संघ पहिला सामना विरुद्ध विजयी संघ दुसरा सामना असा मात्र हा तिसरा सामना होईल. त्यानंतर पराभूत संघ पहिला सामना विरुद्ध पराभूत संघ दुसरा सामना असा मात्र हा चौथा सामना होईल. त्यानंतर 5वा सामना असेल तो मात्र विजयी संघ चौथा सामना पराभूत संघ तिसरा सामना या दोघांमध्ये मात्र ही 5वी मॅच असेल. आणि अंतिम सामना असेल शेवटचा सामना आजच्या दिवसभरातला तो म्हणजे विजयी संघ तिसरा सामना विरुद्ध विजयी संघ 5वा सामना. असे एकंदरीत प्रत्येक दिवसामध्ये 6 सामने या स्पर्धेच्या माध्यमातून या स्पर्धेच्या माध्यमातून आपण खेळवले जाताना पाहू शकाल. तर आज मात्र पहिल्या दिवसातून उद्घाटनीय मॅच मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. 12 आणि 22चं समीकरण सामना जिंकण्यासाठी गरजेचं आहे ते मात्र सभापती 11 आटपाडीला. स्वप्नील ऐवळे ओव्हर नंबर 4 साठी 12 बॉल 22 ची गरज. अमोल जावीर ऑन स्ट्राईक. पहिला चेंडू फुल टॉस होता. यावेळेला मात्र बैठक फटका स्विच हिट करण्याच्या प्रयत्नामध्ये स्वीप करण्याच्या प्रयत्नामध्ये अमोल जावीर मात्र बीट होत असताना सुरुवात स्वप्नील ऐवळेच्या गोलंदाजीची ओव्हर नंबर 4 मध्ये मात्र होते ती निर्धाव चेंडूने. डॉट बॉलने सुरुवात केली आहे. समीकरण मात्र या डॉट बॉल नंतर बदलू शकेल. क्रिकेटमध्ये वेळ बदलायला वेळ लागत नाही असं म्हटलं जातं आणि ती वेळ आता मात्र कोणाच्या बाजूने आहे हे पाहणं खूप महत्वाचं असेल या मॅच मध्ये. या बॉलवरती मात्र काउ कॉर्नर क्षेत्रात क्षेत्ररक्षक असताना एक सिंगल धाव अगदी आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या समोर हा बॉल अडवला जातोय. एकेरी धावेची वाढ पडते धावफरकावरती. 2 निर्धाव चेंडू नंतर मात्र 1 धाव आली आहे. 47 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळू शकतील. 4 बॉल अजूनही स्वप्नील ऐवळेच्या ओव्हर मधून शिल्लक राहिलेले आपल्याला पाहायला मिळतात. आणि दुसऱ्या बाजूने मात्र फलंदाजीसाठी डावखुरे आताचे फलंदाज अतुल काका पाठक प्रयत्नशील आहेत आपल्या टीमला विजय मिळवून देण्यासाठी. ओव्हर द विकेटचा मारा यावेळेला मात्र ओव्हर दी अंपायर सेट स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड 1 बाउन्स ओव्हर दी रोप्स. काळ्या पडद्यावरची मात्र पांढरी रेष. मिळतील धावा 4. येतोय खणखणीत चौकार अतुल पाठक यांच्या बॅटमधून. लेंथ अगदी बरीच आपण जर पाहिला तर पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न तिकडे गोलंदाज स्वप्नील ऐवळेच्या माध्यमातून केला गेला. समोर दिशेने मात्र आपण जर पाहिलं तर अतुल काका पाठक या खेळाडूचा हातखंडा आहे. एक चांगली फटकेबाजी समोरच्या दिशेने करण्याची क्षमता मात्र अतुल काका पाठक या फलंदाजाकडे. याही अगोदर आपण जर पाहिलं तर लॉंग ऑफ क्षेत्रात एक जबरदस्त लांब लचक षटकार त्यांच्या बॅटमधून आला होता. परंतु हा बॉल मात्र सोडून दिलाय कारण ऑफस्टम्पच्या बराच बाहेरचा चेंडू आणि ज्यावर मात्र पंचांकडून आपले दोन्ही हात जमिनीला समांतर केले जात आहेत. मॅन फ्रॉम कवठे महांकाळ स्ट्रेट अंपायरच्या भूमिकेत नंदकुमार करपे अतिरिक्त धावेची घोषणा करत असताना यावेळेला क्रॉस द लाईन येऊन खेळण्याच्या प्रयत्नामध्ये डाऊन द लेग साइड जाणारा चेंडू आहे ज्यावर मात्र पुन्हा एकदा पंच आपले दोन्ही हात फैलवत आहेत आणि तिकडे मात्र अजून एका वाईड बॉलचा इशारा आम्हाला कळवत आहेत. आणखीन एक एक्स्ट्रा रन टीमच्या खात्यामध्ये. चौकारानंतर मात्र कुठेतरी गोलंदाज स्वप्नील ऐवळेवर दबाव बनवला गेलाय. डावखुरा त्याचा गोलंदाज आणि यावेळेला मात्र उंची चांगली गाठतोय. लांबी कितपत गाठेल बॉल जाईल मात्र हवा के साथ साथ घटा के संग संग बाउंड्री लाईनच्या पलीकडे अतुल काका पाठक यांच्या बॅटमधून आणखीन एक दर्जेदार षटकार. हीच खासियत आहे या फलंदाजाची. हा फलंदाज मात्र समुद्रांच्या लाटांसारखा आहे. ज्या समुद्रांच्या लाटा मात्र किनाऱ्यावरती असताना आपल्या पायांना प्रेमाने स्पर्श करतात त्याच समुद्रांच्या लाटा मात्र मोठमोठ्या जहाजांना बुडवण्याची क्षमता सुद्धा ठेवतात. आतापर्यंत थोडासा शांत आणि संयमी दिसले परंतु आता मात्र त्यांनी आपले हात खोलायला सुरुवात केली आहे. आक्रमकता दाखवली आहे. आता मात्र त्यांची बॅट तळपू लागली आहे. त्यांची बॅट बोलू लागली आहे. नाव आहे अतुल काका पाठक. आटपाडी तालुक्यातील एक मातब्बर एक ज्येष्ठ खेळाडू एक लेजेंडरी प्लेअर आणि यावेळेला मात्र मिळाला एक फुल टॉस चेंडू आणि तोही बॉल मात्र जाईल क्षेत्ररक्षकाच्या मस्तकवर दस्तक देत काउ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या पलीकडे 6 धावांसाठी आणखीन एक षटकार अतुल काका पाठक यांच्या बॅटमधून. या 2 षटकारानंतर मात्र धावसंख्या झाली ती 65 धावा. अगदी विजयाच्या उंबरठ्यावर उभा असलेला पाहायला मिळेल तर मात्र सभापती 11 आटपाडीचा संघ. साखळी फेरीतून मात्र पहिला सामना उद्घाटनीय सामना या स्पर्धेची पहिली मॅच आणि त्या मॅच वरती मात्र आपला शिक्कामोर्तब करत असताना सभापती 11 आटपाडी अवघ्या 3 धावा दूर आपल्या विजयापासून. स्वप्नील ऐवळे विरुद्ध अतुल काका पाठक. या बॉलवरती मात्र बैठक फटका स्वीप केलाय बॉलला. स्क्वेअर ऑफ द विकेट बॉल जातोय मात्र डीप स्क्वेअर लेग मध्ये एका सिंगल धावेची मागणी
दोन्ही फलंदाजांनी केली आहे ती सिंगल धाव घेतलीही गेली आहे. 66 धावा गाठल्या आहेत. 2 धावांची गरज मात्र सामना जिंकण्यासाठी. नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल. विजापूर विरुद्ध जय हनुमान स्पोर्ट्स कवटे महांकाळ या दोन टीम मध्ये हा पुढील सामना. दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती असेल आपण टॉस साठी या. तम्मा गस्ते जय हनुमान स्पोर्ट्स क्लब कवटे महांकाळ संघाचे संघमालक सर्वे सर्वा आपल्याला विनंती असेल त्वरित आपण आपल्या कॅप्टनला टॉस साठी पाठवून द्यायचंय. आणि विरोधामध्ये मात्र असेल तो विजापूर संघ त्यांना सुद्धा विनंती आहे की आपण टॉस साठी यायचंय. मी दत्ताशेठ चव्हाण यांना विनंती करतोय की पुढील सामन्याचा टॉस आपण आपल्या शुभ हस्ते पूर्ण करून घ्यायचा आहे. या स्पर्धेचे सन्मान मूर्ती सुरेश इंडियन गॅस आटपाडी हॉटेल वरद एक्झिक्युटिव्ह विटा शहीद सुरेश चव्हाण साहेब यांचे सुपुत्र आम्हा सर्वांचे लाडके बंधुतुल्य मित्र ज्यांच्या वाढदिवसाचा औचित्य साधून मात्र या स्पर्धेचं आयोजन अशा सन्माननीय दत्ताशेठ चव्हाण यांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते हा पुढील सामन्याचा टॉस पूर्ण करून घ्यायचा आहे. एका बाजूला असेल विजापूर तर दुसऱ्या बाजूला एक स्थानिक संघ लोकल बॉयज मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना जय हनुमान स्पोर्ट्स क्लब कवटे महांकाळ. 2 धावांचा प्रयत्न करावा लागेल. अतुल काकांच्या बॅटमधून मात्र एक कव्हर ड्राईव्ह लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह सोबत मात्र सिंगल घेतली आहे. स्कोर लेवल झालाय. सामना जिंकण्यासाठी मात्र आता फक्त आणि फक्त एका धावेची गरज. आणि या मॅच मध्ये मात्र आपण जर पाहिलं तर दूध का दूध आणि पाणी का पाणी असा रिझल्ट मात्र या बॉल नंतर आपल्याला नक्कीच पाहायला मिळू शकेल. अवघ्या एका धावेची गरज. आणि या चौथ्या षटकात बॉलिंग मार्क वरती आनंद यावेळेला मात्र लिडिंग एज घेतली आहे. विकेट पटकावण्याची संधी. सूर्याची किरण मात्र थेट डोळ्यात घुसत असताना मात्र शॉर्ट फाईन लेग क्षेत्रात अमोल जावीरची विकेट. एक चांगला झेल. अजितजी देसाई कुकटोळी गावचे सन्माननीय सुपुत्र अजितजी देसाई साहेब यांच्या शुभ हस्ते सोबतच आपण जर पाहिलं तर सन्मान मूर्ती दत्ताशेठ चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये मात्र नेक्स्ट मॅचचा टॉस होतोय. एका बाजूला विजापूर तर दुसऱ्या बाजूला स्थानिक संघ जय हनुमान स्पोर्ट्स क्लब कवटे महांकाळ. तम्मा गस्ते आणि टीम इन ऍक्शन आपल्याला या नंतरच्या सामन्यामध्ये पाहायला मिळतील. एका धावेची गरज आणि या एका धावेच्या प्रयत्नामध्ये असताना अतुल काका पाठक यांना सुद्धा मात्र धाव चितवून माघारी परतावं लागेल. 1 मोर विकेट डाऊन. 3 गडी बाद. धावसंख्या झाली आहे 67. या एका धावेसाठी मात्र संघर्ष करावा लागतोय सभापती 11 आटपाडीला. दोन्ही टीम आपले किट परिधान करून घ्यायचे. आयोजकांकडून मात्र प्रत्येक टीमला विशेष डिझाईन केलेले या स्पर्धेचे टी शर्ट्स दिले जातील. शहीद सुरेश चव्हाण चषक त्रिमूर्ती स्पोर्ट्स करुविटी. एक भव्य तालुकास्तरीय मर्यादित षटकांची ओव्हरआर्म टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा. खुल्या गटातील मात्र हे 2 संघ अगदी आपण जर पाहिलं तर विजयाच्या उंबरठ्यावर उभा असलेला आपल्याला पाहायला मिळतो तो सभापती 11 आटपाडी संघ. तात्या पवार अर्थात सिद्धार्थ पवार मैदानाच्या आतमध्ये एका धावेची गरज असताना बॅटर नंबर 5 सभापती 11 आटपाडी संघाकडून. बॉलिंग मार्कवरती आनंद. 3 चेंडू गरज आहे ती मात्र एका धावेची. दोन्ही बाजूला समान संधी आहे. आणखीन एक निर्धाव चेंडू आलाय. एक धाव पूर्ण करण्याच्या प्रयत्नामध्ये रनआउटच्या प्रयत्नामध्ये फलंदाज मात्र सिद्धार्थ पवार तिकडे नॉन स्ट्रायकर एंड कडे. आणि या आलेल्या एकेरी धावेसोबत मात्र सभापती 11 आटपाडी टीम 2 चेंडू राखून मात्र या मॅच वरती आपलं वर्चस्व प्रस्थापित करते. या सामन्याचा विजेता ठरली आहे सभापती 11 टीम आटपाडी. वेल डन, वेल प्लेड अँड कॉंग्रॅच्युलेशन्स सभापती 11 आटपाडी अँड व्हेरी हार्ड लक, व्हेरी बॅड लक फॉर SGM पंढरपूर. परंतु ही स्पर्धा साखळी फेरीमध्ये खेळवली जाते त्यामुळे एका सामन्यामध्ये जरी हार पत्करावी लागली असली ना तरी मात्र इथून पुढे झालेल्या चुका सुधारून मात्र पुन्हा एकदा जिंकण्याचा प्रयत्न तुम्हाला करावा लागेल. त्यासाठी मात्र विश यू व्हेरी ऑल द बेस्ट SGM पंढरपूर. पुढील सामन्यासाठी मात्र आपल्याला खूप साऱ्या शुभेच्छा. परंतु आज या पहिल्या सामन्यातून मात्र आपला विजय नोंदवलाय तो सभापती 11 आटपाडी या टीमने. आणि या मॅचचा सामनावीराचा पुरस्कार या सामन्यामध्ये सामनावीर एक विशेष पुरस्कार असेल. प्रत्येक सामन्याच्या सामनावीराच्या खेळाडूला मात्र श्री विनोद शेती फार्म करोली टी प्रोप्रायटर विशाल बाबासाहेब गिड्डे यांच्या वतीने एक आकर्षक अशी ट्रॉफी देऊन सन्मानित केलं जाईल. आणि या सामन्याचा सामनावीर ठरलाय ज्याची फलंदाजी आहे रोखठोक